तिबेटियन मॅस्टिफ या प्रकारामधला कुत्रा तुम्हाला माहीत आहे का? म्हणजे त्याची उंची सुद्धा अगदी खूप छान असते. फुल्ली ग्रोन जो कुत्रा असतो तो जवळपास 65 किलो वजनाचा असतो आणि त्याचा एकंदरीत रूपरंग असा असतो की त्या सिंहासारखे त्याच्या अंगावरही केस असतात, म्हणून त्याला लॉयन लाईक डॉग असंही म्हटलं जातं आणि त्याला किंग ऑफ डॉग्स असंही म्हणतात. याच तिबेटियन मॅस्टिफच्या संदर्भात जे घडलं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. अगदी छोटंसं पिल्लू असताना हा तिबेटियन मॅस्टिफ त्या कुटुंबाच्या घरामध्ये आला होता आणि अर्थातच अगदी प्राणपणानं आपल्या कुटुंबियांना आणि कुटुंबियाची संपत्ती जपण्याचा तो पूर्ण प्रयत्न करत होता. त्याचं कुटुंब म्हणजे कोण? तर हीच मंडळी ज्यांनी त्याला आपल्या घरामध्ये घेतलेलं आहे. त्यांची संपत्ती तीच याची संपत्ती आणि तिची राखण करण्याचा तो पूर्ण प्रयत्न करायचा. आणि आता तो अगदी छान फुल्ली ग्रोन कुत्रा झाला होता. सगळ्यांशी खूप छान मिळून मिसळून राहत होता. पण त्या दिवशी त्याचं काय बिनसलं कळायलाच तयार नव्हतं. हा कुटुंबातला मुख्य गृहस्थ जेव्हा जेव्हा काहीतरी सकाळी आवरण्याच्या घाईमध्ये काम करायला जाऊ लागला तेव्हा हा कुत्रा सारखा मध्ये मध्ये येऊन त्याला अडथळा करायला त्यानं सुरुवात केली. म्हणजे ह्या गृहस्थाला ब्रश करायचंय तरी तो मध्ये येऊन थांबला, त्याला स्नानासाठी जायचंय तरी सारखा मध्ये मध्ये येऊ लागला. बरं, आता इतकं लाडानं वाढवलेला हा कुत्रा त्याला हिडीस करावंसं वाटेना आणि त्याचं वजनही एवढं जास्त की असं सहजपणे ढकललं आणि तो ढकलला गेला असंही होणं शक्य नाही. या परिवारातल्या सर्वांनी या तिबेटियन मॅस्टिफला प्रेमानं समजावून पाहिलं. थोडासा आवाज चढवून रागवून सुद्धा त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला, पण तो अजिबात ऐकायला तयार नव्हता. शेवटी पर्याय नाही म्हणून ह्या गृहस्थानं त्या कुत्र्यांच्या पिंजऱ्यामध्ये त्याला टाकलं आणि बाहेरून कडी लावून घेतली. आतून जोरदार भुंकायला ह्या कुत्र्यानं सुरुवात केली खरी, त्याच्या भुंकण्याचा थोडाफार त्रास होतच होता. कुटुंबीय आपापसात चर्चाही करत होतं की नेमकं आज याचं काय बिनसलंय, आज हा असा का वागतोय, एरवी किती छान शहाण्यासारखं वागायचा हा. पण आता त्याला पिंजऱ्यात टाकल्यामुळे किमान एवढं तरी झालं होतं की तो मध्ये मध्ये येऊन अडथळा करत नव्हता. त्याचा भुंकण्याचा फक्त आवाज मात्र कानात येत होता. शेवटी कसा बसा हा गृहस्थ तयार झाला. सारखं लक्ष त्याचं घड्याळाकडे होतं. सगळं त्यांनी आवरलं, आपली ब्रीफकेस हातामध्ये घेतली आणि तो दरवाजा उघडून समोर लिफ्ट जवळ उभा राहिला. जस्ट याच प्रतीक्षेमध्ये की लिफ्ट आता वर येईल, आपण त्या लिफ्टमध्ये आतमध्ये जाऊ आणि लिफ्ट खाली जाईल, आपण आपल्या नेहमीच्या बसने निघून जाऊ. पण अचानक लिफ्टची वाट पाहत असतानाच काय झालं कोणास ठाऊक, अगदी कळे न कळे तोपर्यंत जोरदार आवाज आला आणि बघेपर्यंत त्याच्या लक्षात असं आलं की हा तिबेटियन मॅस्टिफ स्वतःची संपूर्ण ताकद लावून त्यानं तो पिंजऱ्याचा दरवाजा तोडला होता, बाहेर आला होता आणि त्यानं वरून बघेपर्यंत खाली उडीही मारलेली होती. आता कशाचं ऑफिस आणि कशाचं काय, त्यानं ताबडतोब ती हातातली ब्रीफकेस सुद्धा फेकून दिली. लगेच डोकून खाली बघितलं आणि लक्षात असं आलं की हा तिबेटियन मॅस्टिफ खाली पडला आहे, तो रक्ताच्या थारोळ्यात आहे. पण म्हणतात ना, आशा वेडी असते. ताबडतोब यानं त्याला डॉक्टराकडे नेलं, पण डॉक्टरांनी सुद्धा तेच सांगितलं की खाली पडताच क्षणी हा जागच्या जागी गतप्राण झाला आहे. लहानपणापासून एवढ्या प्रेमानं वाढवलेल्या या कुत्र्यासाठी आता सगळेच जण शोक करू लागले. आता ऑफिसला जाण्याची तर शक्यताच नव्हती. तोही घरीच थांबला आणि पूर्ण दिवसभर त्यांची चर्चा तीच चालू होती की आज याला असं काय झालं होतं, नेमकं काय प्रॉब्लेम होता, आज असं हा का वागत होता. त्याचे जुने फोटो काढून त्याच्या आठवणी काढणं सुद्धा सुरू झालेलं होतं. बघता बघता संध्याकाळ झाली आणि एक बातमी येऊन धडकली. ज्या बसनं हा गृहस्थ आपल्या ऑफिसमध्ये जाणार होता त्या बसला एवढा भीषण अपघात झाला होता की त्या बसमधलं कोणीही वाचू शकलं नाही. आता सगळ्यांच्या लक्षात आलं की तिबेटियन मॅस्टिफला ती अगोदरच चाहूल लागली होती कुठेतरी. आपण म्हणतो की नाही की प्राण्यांना खूप चांगला सेन्स असतो. परिस्थिती जर बदलत असेल, भूकंप होणार असेल, पूर येणार असेल तर आपल्या अगोदर त्यांना कळतं. मग त्याला ते कुठेतरी जाणवलेलं होतं आणि म्हणून ह्या आपल्या मालकाला रोखण्याचा, घरीच थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न हा कुत्रा करत होता. पण जेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपला मालक असा थांबणारच नाही, तेव्हा त्यानं आपल्या मालकाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव दिला. म्हणजे बघा,
अगदी ह्या छोट्याशा कुत्र्याला तसं रक्ताचा काहीही संबंध नाही, प्रजात सुद्धा एक नाही, पण केवळ हा कुत्रा अगदी लहानपणापासून घरी आणला, त्याला प्रेम लावलं आणि त्याच्यासाठी काही गोष्टी केल्या, त्याला कुटुंबामध्ये छान वागवलं. त्याचा मोबदला म्हणून त्यानं आपल्या मालकाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव देणं सुद्धा प्रिफर केलं. प्राण्यांच्या जगात अजूनही हे घडतं. जीवाला जीव दिला जातो, दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचाही जीव दिला जातो. पण मग माणसांच्या जगात काय घडतंय? एक कोणता काळ होता की त्या काळामध्ये खरंच प्रत्येक वेळेस जीवासाठी जीव देणारी माणसं होती. पण आज अवतीभोवती पाहिलं तर लक्षात येतं की जीवासाठी जीव देणं तर दूरची गोष्ट राहिलं. आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी, व्यक्तिगत स्वार्थासाठी इतरांचा जीव घेणं अगदी फार सहज झालं आहे. का बदललं हे सगळं नातं? का झाला हा असा सगळा बदल? आणि जर पूर्वीचीच नातेपद्धती आपल्याला निर्माण करायची असेल तर नेमकं आपण काय करायला हवंय? याच सगळ्या गोष्टींवर पुढच्या काही भागांमध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे पुढची ही पूर्ण सिरीज आपण अवश्य बघत राहा. आणि हो, मी तुमची नेहमीचीच अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी. थँक्यू सो मच.